महाराष्ट्रात पावसाने चांगला जोर धरला आहे. मुंबई व कोकणात पावसाचा जोर कमी असला तरी विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली असून आणखी 2 दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे. तसंच मुंबईत मात्र पावसाचा जोर कमी असणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील 48 तासात मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पाकिस्तानकडून गुजरात, मुंबई आसपासच्या परिसराकडे वाहून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे मुंबई आणि लगतच्या परिसरात पावसाचा जोर कमी आहे. सध्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील असे हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी सांगितले. 29 ते 31 जुलै दरम्यान राज्यातील विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशामध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे. 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आज नागपूर शहरासह 3 तालुक्यातील शाळांना सुट्टी. नागपूर शहरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले होते. आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नागपूर शहरासह 3 तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये व विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहरासह नागपूर ग्रामीण, हिंगणा व कामठी तालुक्यातील शाळांना सुट्टी लागू राहणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.